मित्रांनो, आजचा जो नवीन आपला घटक आहे तो घटक म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ज्याला आपण सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. थोडक्यामध्ये हे सेंटेन्सचे जे काही टाइप्स आहेत ते क्लॉजवर आधारित असणार आहेत. लक्षात ठेवा, क्लॉज म्हणजे सरळ विधान. मराठीमध्ये नाही, एका विधानावरून पडणारे प्रकार. आणि विधान म्हटलं की विधानामध्ये एक उद्देश म्हणजे एक कर्ता, उद्देश म्हणजेच काय, कर्ता, आणि एक काळ असणारे विधेय ज्याला आम्ही क्रियापद म्हणतो. म्हणजे एक कर्ता व एक काळ असणारे क्रियापद असणे म्हणजे त्याला आम्ही काय म्हणतो, क्लॉज म्हणतो, त्याला आम्ही विधान म्हणतो. मग असेच जर त्याच्यामध्ये एकच क्लॉज असेल, थोडक्यामध्ये एकच कर्ता व एकच काळ असणारे क्रियापद असेल, तर त्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. तर इकडे कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स हे जे प्रकार झाले ते विधानामध्ये आणखीन एक विधान असतं. थोडक्यामध्ये क्लॉजमध्ये आणखीन त्याच्यावर आधारित दुसरा एक क्लॉज असतो. असे दोन क्लॉज त्यामध्ये तुम्हाला आढळतात. एक मेन क्लॉज असतो आणि दुसरा काय असतो, सबऑर्डिनेट क्लॉज असतो. तो कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आढळतो. आणि दोन्हीच्या दोन्हीही क्लॉज हे जर मेन क्लॉज असले, प्रिन्सिपल क्लॉज असले आणि त्याला जर कंजंक्शन जोडलेलं असेल तर त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स, त्याला आम्ही संयुक्त वाक्य म्हणतो. तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. पाहूया. टाइप्स ऑफ सेंटेन्स. सेंटेन्स टाइप्स मध्ये कोण कोण याच्यामध्ये, तर सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड. बघा, सिंपल सेंटेन्स याला मराठीमध्ये केवळ वाक्य किंवा याला तुम्ही शुद्ध वाक्य असं देखील म्हणता मराठीमध्ये. त्याचाही आधार घेत घेत आपण शिकूया, म्हणजे सोपे जाईल. त्याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स, दुसरा जो राहील तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्सला आपण मिश्र वाक्य म्हणतो. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं की एक प्रिन्सिपल क्लॉज आणि एक त्याच्यावर आधारित सबऑर्डिनेट क्लॉज असतो. प्रिन्सिपल क्लॉज व त्याच्यावर अर्थासाठी आधारित असणारा सबऑर्डिनेट क्लॉज, याला आपण मराठीमध्ये गौण वाक्य म्हणतो किंवा उपवाक्य म्हणतात. आणि हे याच्यातलं मराठीमध्ये प्रधान वाक्य असते. यांच्याकडं सिंपल सेंटेन्समध्ये एकच क्लॉज असतो आणि तोच त्याच्यातला मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज असतो. एक यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हटलं की संयुक्त वाक्य. यामध्ये दोन्हीचे दोन्हीही प्रिन्सिपल क्लॉज असतात. प्रिन्सिपल क्लॉज प्लस प्रिन्सिपल क्लॉज, आणि यांना जोडणारं जे काही आपण असं बेजेचं चिन्ह दाखवतोय तिथे कंजंक्शन असते. ते कंजंक्शन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असते. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स याच्यामध्ये प्रधानत्व बोधक उभयनवी अव्यय हे नावा मराठीमध्ये ओळखतो. मग दोन्हीचे दोन्ही प्रिन्सिपल क्लॉज आहे. थोडक्यामध्ये दोन्हीच्या दोन्हीही हे सिंपल सेंटेन्स जोडलेले असतात एक प्रकारे, कारण हे स्वतंत्र अर्थाचे असतात. यांच्याकडेही प्रधान वाक्याकडे सब्जेक्ट वर्ब असते, गौण वाक्याकडे सब्जेक्ट वर्ब असते. म्हणजे दोन सब्जेक्ट दोन वर्ब यांच्याकडे असणारे ते झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. यांच्याकडेही सब्जेक्ट वर्ब असते, पण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडले जातात. म्हणून याला काय म्हटलं आपण इथं, कंपाऊंड सेंटेन्स, त्याला आपण संयुक्त वाक्य म्हटलेलं आहे. जेव्हा या दोघांचं मिश्रण होईल तेव्हा चौथा प्रकार तयार होतो, म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स. जसं मिश्र संयुक्त वाक्य मराठीमध्ये सुद्धा आहे, ते आपण नंतर पाहणारच आहोत. पाहूया आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले सिंपल सेंटेन्स. केवळ वाक्य. यात बघा, यात एकच कर्ता, ज्याला आपण सब्जेक्ट व
एकच काळ असणारे फायनाईट वर्ब असते. बघा, एकच कर्ता आणि एकच कोण याच्यामध्ये फायनाईट वर्ब म्हणजे क्रियापद असते. बघा, काळ असणारे क्रियापद असं म्हटलं तरी चालेल. फायनाईट वर्ब असते. मग फायनाईट वर्ब म्हणजेच काय, की ज्याला काळ असते, ज्या क्रियापदाला कर्त्यानुसार वचने मिळते, पर्सननुसार ते बदलत असते, ते कोण झाले याच्यामध्ये फायनाईट वर्ब असते. मग तसंच वाक्यामध्ये फायनाईट वर्ब सोडलं तर आणखी कोणी येऊ शकतं का, तर बघा तसेच वाक्यात नाउन, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब यांचे कार्य करणारे नॉन फायनाईट वर्ब येऊ शकते. म्हणजे नॉन फायनाईट वर्ब किंवा तो नॉन फायनाईट क्लॉज असू शकतो. लक्षात ठेवा, 2+ वर्ब आणि त्याच्या पुढे येणारे काही शब्द असे मिळून ते क्लॉज तयार होऊ शकतात, किंवा VING प्लस त्याच्या पुढे येणारे काही शब्द मिळून काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये ते सिंपल सेंटेन्समध्ये नॉन फायनाईट क्लॉजचं कार्य करू शकतात. किंवा V3 क्रियापदाचं तिसरं रूप आलं, त्याच्या पुढे काही शब्द आले असे मिळून सुद्धा त्याच्यामध्ये नॉन फायनाईट क्लॉज तयार होऊ शकतो. बघूया त्यांच्यामध्ये. सब्जेक्टच्या नंतर येणारं हे वर्ब त्यांचं म्हणणं आहे फायनाईट वर्ब असावे आणि बाकीचे शब्द यांच्यामध्ये येतील. ही पहिली बेसिक रचना आपण पाहूया. समजा मी इथं लिहिलं, बघा बरं, बर्ड्स फ्लाय. मी एवढंच जरी घेतले तरी हे वाक्य कंप्लीट झालेले आहे, कारण याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे, फायनाईट वर्ब आहे, टेन्स आहे त्याला. तर एक सब्जेक्ट आणि एक त्याच्यामध्ये काय आलेलं आहे वर्ब, तो पण फायनाईट वर्ब आहे. मी याला असं सुद्धा घेऊ शकलो असतं, बघा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. मी फक्त शब्द वाढवले याच्यामध्ये, काही जास्त केलं नाही. हे सब्जेक्ट आहेच, हे याच्यामध्ये FV म्हणजे फायनाईट वर्ब, शॉर्ट फॉर्म मी घेतोय त्याला, आणि हे इन द स्काय हे याच्यातलं ॲडव्हर्बियल झालं. या स्थळाची माहिती दिली. आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी एक रचना बघायची, त्याच्यामध्ये नॉन फायनाईट वर्ब येतील. बघा, सब्जेक्ट सोबत काळ असणारं क्रियापद येईल आणि तसंच यांच्यासोबत काळ नसणाऱ्या क्रियापदाच्या देखील रचना येतील, जे नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब किंवा पुढे येणाऱ्या एखाद्या नॉन फायनाईट क्लॉजचं काम करू शकतात. बघा बरं, हे आलं नॉन फायनाईट वर्ब. कोण कोण असू शकतात हे नॉन फायनाईट वर्ब? बघा, यांचं वर्ब चॅप्टरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. यात येईन बघा, सगळ्यात पहिले टू इन्फिनिटिव्ह. हे 2+ वर्ब, बेसिक रचना त्याच्यातली. त्यातल्या अंतर्गत आणखीनही आपल्याला भाग शिकायचे आहेतच 2+ वर्बमध्ये. दुसरं येणार आहे ते म्हणजे VING, ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल क्लॉज असं देखील म्हणतो. त्याच्यामध्ये बघा, दुसरं आहे ते म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल हे ओळखायचं असेल तर ते VING वरून आपण ओळखतो. आणि तिसरं जे आलेलं आहे ते म्हणजे पास्ट पार्टिसिपल. याला आपण वर्बचं थर्ड फॉर्म म्हणतो. याच्यामध्ये D किंवा ED किंवा T किंवा N या टाईपच्या याच्यामध्ये काय अशी रचना राहतील. पास्ट पार्टिसिपल आहे तर परफेक्ट पार्टिसिपल सुद्धा त्यांच्यामध्ये येऊ शकतात. बघा बरं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण हॅव्हिंग प्लस V3 म्हटलं तर परफेक्ट पार्टिसिपल सुद्धा होतात. परफेक्ट पार्टिसिपल हे सुद्धा तुम्हाला आढळतील हॅव्हिंग प्लस V3 या रचनेमध्ये. इथं तेवढ्या स्क्रीनशॉट घ्या, नंतर आपण याच्यातले एक एक नंबर घ्यायला सुरुवात करूया. आपला पहिला भाग सुरू आहे तो म्हणजे सिंपल सेंटेन्स, याला आपण केवळ वाक्य म्हणतो. यात एवढंच लक्षात ठेवायचं की एकच कर्ता व एकच काळ असणारे क्रियापद, काळ, वचन, पर्सन असणारे ते क्रियापद, एवढी रचनेच्या सिंपल सेंटेन्सकडं आहे. त्यातले हे आता आपल्याला रचना घ्यायची ते म्हणजे
सब्जेक्टच्या सोबत येईल फायनाईट वर्ब. झालं. आता याच्यामध्ये रचना येतील ते म्हणजे नॉन फायनाईट मधल्या. नॉन फायनाईट वर्ब आम्हाला घ्यायचं आहे आणि नॉन फायनाईटमध्ये सगळ्यात पहिला जो अभ्यास चाललेला आहे तो आमचा टू इन्फिनिटिव्हचा आहे. आता हे टू इन्फिनिटिव्ह नाऊनचं, ॲडजेक्टिव्हचं किंवा ॲडव्हर्बियलचं काम करू शकतं किंवा एखाद्या नॉन फायनाईट क्लासचा परिचय करून ते परत नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बियल क्लासेस होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये बघा टू इन्फिनिटीमध्ये त्यातलं आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं आहे ते म्हणजे टू प्लस वर्ब. एक मेंबर याच्यामध्ये नोंदवायचा आहे. दुसरी एक रचना आपल्याला बघायची आहे ते म्हणजे इन ऑर्डर टू प्लस वर्ब. ही एक रचना आपल्याला घ्यायची. हे पर्पजसाठी जास्त वापरली जातात. त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर आपण रिझल्टसाठी काही रचना पाहिल्या होत्या त्या म्हणजे हे आठवा TOO टू प्लस वर्ब ही जोडीला. म्हणजे याच्यामध्ये ओळखू येते की हे TOO इकडच्या क्लॉजमध्ये राहणार आहे मेन क्लॉजमध्ये आणि बाकीचं ते सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तुम्हाला आढळते ना त्याच्यात आले. त्याच्यानंतर याला आपण नकारार्थीमध्ये सुद्धा घेतलं बघा. टू नॉट टूची सुद्धा एक रचना घेतली होती रिमूव्ह टूच्या वेळेस. आणि याच्यामध्ये आणखीन एक मेंबर येतो तो म्हणजे इनफ टू म्हणजे इनफ टू प्लस वर्ब. ह्या सगळ्यांकडे बघा बरं हे टू प्लस वर्ब त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे बघा. टू प्लस वर्ब हे टू प्लस वर्ब आले. टू प्लस वर्ब हे रचनांच्याकडे खासियत आहे. ह्या टू इन्फिनिटिव्हच्या आहेत म्हणजे यावरून तुम्हाला सिम्पल सेंटेन्स ओळखता येईल. लक्षात ठेवा आपलं आजची कसरत ही सगळी सिम्पल सेंटेन्स ओळखण्यासाठी होणार आहे. मग एखाद्याने सिम्पलचं कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे देखील करून दाखवेल आणि मग ते लक्षात ठेवायचं की अरे यावरून आपण कॉम्प्लेक्स ओळखू शकतो, या कंजंक्शनवरून आपण काय ओळखू शकतो कंपाऊंड सेंटेन्स ओळखू शकतो. तसं आपल्याला इथे घ्यायचं आहे. मग त्यातलं आपण सगळ्यात पहिले घेऊया. बघा एक उदाहरण ह्या टू प्लस वर्बसाठीचं उदाहरण मी घेतोय. नंबर 1 सिम्पल सेंटेन्स त्याच्यामध्ये ओळख करून घेऊया आपण. त्याच्यामध्ये बघा He wants to be a teacher. यात जर पाहिलं तर हे सब्जेक्ट आहे आणि वॉन्ट्स हे प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे फायनाईट वर्ब आहे. याहून तर काल एक सिम्पल आहे कारण त्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे, एकच फायनाईट वर्ब आहे आणि याच्यामध्ये टू प्लस वर्बची रचना आलेली आहे बघा. हे टू बी म्हणजे हा झाला याच्यातला नॉन फायनाईट क्लॉज झालेला आहे. झालं. एक प्रकारे आम्हाला इथं टू प्लस वर्ब देखील आढळलं आणि यावरून आम्हाला नॉन फायनाईट क्लॉजची देखील माहिती मिळाली. नॉन फायनाईट क्लॉज म्हणजे असा क्लॉज ज्याच्याकडं करता काळ असणार क्रियापद नसतं. काळ नसणार क्रियापद असू शकते. त्याच्यामध्ये बघा आता याला मला कॉम्प्लेक्समध्ये बदलायचं असेल तर मी बदलू शकतो. बघा मी कोणतं कंजंक्शन वापरून त्याला काळ प्रदान करू शकतो किंवा एखादा काळ असणारं सहाय्य क्रियापद त्याच्या मदतीला देऊ शकतो. मी याच्यामध्ये घेतलं बघा ही वॉन्ट्स that he will be a teacher. मी याच्या क्लॉजचं बदललं. काय केलं मी याच्यामध्ये बघा बरं. हे सब्जेक्ट हे फायनाईट वर्ब तर आधीपासून जसं आहे तसंच आहे. याच्यामध्ये मी कंजंक्शन दॅट दिलंय बघा. याच्यामध्ये कंजंक्शनचं आगमन झालंय दॅटचं. सब्जेक्ट मिळाला आणि याला काळ असणार बघा बरं. वर्बही मिळाला म्हणजे मी याचं रचना आता फायनाईट वर्बमध्ये करून त्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा देऊन टाकले मॉडल ऑक्सिलरी. झालं. यावरून एक परिचय लक्षात ठेवायचा. कॉम्प्लेक्स आले म्हणजे याच्याकडे दोन सब्जेक्ट आलेले आहेत लक्षात ठेवा. दोन फायनाईट वर्ब सुद्धा आलेले आणि याच्यामध्ये कंजंक्शन कोण आलेले दॅट. मग दॅटवरून ओळख कोणाची होईल आता कॉम्प्लेक्स सेंटेन्सची. एवढं लक्षात ठेवायचं आपण आता. कारण दॅट बाकीच्या ठिकाणी येणार नाही आणि आलं तर ते प्रोनाऊनचं काम करेल. सिम्पलमध्ये आले तर इथं मात्र ते कंजंक्शनचं काम करणार आहे. आता यालाच मला पुढे न्यायचं असेल तर बघूया दुसरं उदाहरण आणखी. इन ऑर्डर टूच्या रचनेमध्ये आपण एखादं वाक्य घेऊन बघूया. त्याच्यामध्ये सुद्धा सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड होतंय का ते सुद्धा आपण पाहूया. सिम्पलमध्ये घेतले बघा बरं. ही स्टडीज हार्ड इन ऑर्डर टू पास दी एक्झाम. बघा याच्यामध्ये पर्पजचा बोध झालाय का तुम्हाला. बघा हे एक सब्जेक्ट आलं आहे, हे काळ असणार आहे म्हणजे फायनाईट वर्ब आहे. त्याच्यामध्ये बघा इन ऑर्डर टू पास द एक्झाम हा नॉन फायनाईट क्लॉजच आहे. याच्यामध्ये नॉन फायनाईट वर्बने त्याचा परिचय झालेला आहे आणि हा ॲडव्हर्बियल क्लॉज पर्पजमध्ये जातो. त्याच्यातून हेतू कळतो बघा. तो कठीण अभ्यास का करतो त्याच्या मागचा हेतू त्यांनी दिलेला आहे. म्हणजे हा याच्यातला नॉन फायनाईट क्लॉजच आहे.
कारण याला स्वतःचा करता नाही आहे, क्रियापद आहे पण त्याला काळ नाही आहे, म्हणून तो कोणता आला नॉन फायनाईट क्लॉज. आता मी याला चेंज करतो, म्हणजे हे 2+ वर्ब आलेलं यांच्यामध्ये इन ऑर्डर 2+ दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये, हे चेक करायचं एवढं. त्याहून कोणता हा सिंपल आहे. मी याचं कॉम्प्लेक्स केले बघा. कॉम्प्लेक्समध्ये ही स्टडीज हार्ड इन ऑर्डर दॅट. बघा मी कंजंक्शन काय वापरलं इथं आता, इन ऑर्डर दॅट किंवा सो दॅट, हे सुद्धा तुम्ही कंजंक्शन तिथं वापरू शकता. जर तुम्हाला इन ऑर्डर दॅट नसन घ्यायचं तर तुम्ही सो दॅट असं जवळजवळ असणारे घ्यायचे. लक्षात ठेवा, आपण यांचा अभ्यास आपण आधी केला होता, आठवा रिमूव्ह टूच्या वेळेस. असं सो दॅट हे जर असे दूर दूर असतील तर ह्या दॅट पासून सुरू होणाऱ्या क्लॉजला आपण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट म्हटलं होतं. आणि जिथं हे सो दॅट असे जवळजवळ येतील आणि तुम्हाला माहिती आहे जवळ येण्यामागचं काहीतरी काय असतं, लोकांचं पर्पज असतं, हेतू असतो. यावरून क्लिअर करून घ्यायचा कॉन्सेप्ट सो दॅटमधला. एक तर इन ऑर्डर दॅट येईल, नाही तर काही त्याच्यामध्ये सो दॅट ते वापरू शकतात. झालं बघायचे मग दॅट. आणि मग परत मी करता घेतला इथला ही, तो मी मेंबर घेतलेला आहे. ही मे पास दी एक्झाम. पर्पज दाखवणार मी तिथं मॉडेल वापरलं आहे मे. हे मॉडेल ऑक्झिलच्या वेळेस सुद्धा आपण शिकलो. बघा यांच्याकडे सब्जेक्ट आलं आहे, त्याच्यानंतर मी याला फायनाईट वर्ब करून टाकलेलं आहे. मेमुळं हेल्पिंग वर्ब त्याला देऊन टाकलेला आहे. आणि यांच्याकडेही सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, म्हणजे एक सब्जेक्ट नाही आहे तर यांच्याकडे 2 सब्जेक्ट 2 वर्ब आलेले आहेत. हे झालं कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचा परिचय कोणामध्ये पुन्हा लक्षात ठेवायचा आपला हा दॅट मेंबर किंवा सो दॅट. हे कॉम्प्लेक्सचे परिचय करून देणार. आता मी याला कंपाऊंडमध्ये सुद्धा चेंज करू शकतो अँड या कंजंक्शनचा वापर करून. पहा बरं, कंपाऊंड सेंटेन्स केलं. ही स्टडीज हार्ड अँड पास दी एक्झाम. काय काय वापरलंय त्यांच्यामध्ये सुद्धा पाहून घ्या. हे बघा काय आलं याच्यामध्ये, सब्जेक्ट, वर्ब, कंजंक्शन कोण आले अँड. कंजंक्शन कोणाचा परिचय झाला आता, जसं मराठीमध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये येते समुच्चय बोधकमध्ये, तसं इथं अँड कंपाऊंडचा ओळखून देणार आहे. 2 ठिकाणी पाहिलं आपण दॅट आले की आम्ही काय ओळखतो त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखतोय. झालं. यांच्याकडे बघा बरं सब्जेक्ट आहे, फायनाईट वर्ब दोन्हीकडे आलेले आहे. दोन्हीकडे फायनाईट वर्ब तुम्हाला आढळता येतं. झालं. 2 वर्ब 2 सब्जेक्ट हे येणं कंपाऊंडचं वैशिष्ट्य आहे. आता असेच उदाहरण आपण कशाच घेऊया, टुट्टूचं उदाहरण घेऊया. टुट्टू आलं की समजायचं काय झालंय, सिंपल सेंटेन्स आहे. पाहूया त्यांच्यामध्ये सुद्धा. तिसरं, शी इज टू लेझी टू गेट अप अर्ली. काय काय मेंबर आले यांच्यामध्ये चेक करून घ्या परत. शी इज टू लेझी, हे बघा टुट्टू आले का टुट्टू, त्याच्यावरून ओळखायचं. हे सिंपल आले. यांच्याकडं सब्जेक्ट आहे, फायनाईट वर्ब आहे, काळ आहे, पण इथून बघा बरं टू गेट अप अर्ली हे नॉन फायनाईट वर्ब सुद्धा आहे, नॉन फायनाईट क्लॉज सुद्धा आहे. आणि यांच्यातून तुम्हाला रिझल्टचा बोध होतोय, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट, जरी नॉन फायनाईट असलं तरीही. आता याला आपण चेंज करूया कॉम्प्लेक्समध्ये आणि मग त्याचा आपण काय करूया कंपाऊंड सुद्धा करता येईल. पहा बरं, कॉम्प्लेक्स करताना केलं बघा. शी इज सो लेझी, हे घेतलेले उदाहरण आहे आपण. दॅट कंजंक्शन दिले बघा. सो दॅट मध्ये फरक पडला का बघा. सो दॅट मध्ये गॅप आलाय का बघा, मध्ये एक शब्द आलाय त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह किंवा तो ॲडवर्ब असू शकतो. हा मात्र इथे ॲडजेक्टिव्ह आहे. शी इज सो लेझी दॅट शी कॅन नॉट गेट अप अर्ली, किंवा तुम्ही शी कॅन हार्डली गेट अप अर्ली, किंवा शी डज नॉट गेट अप अर्ली, शी हार्डली गेट्स अप अर्ली, हे तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. पुन्हा पहा, एक सब्जेक्ट, हा एक सब्जेक्ट, हे त्याला वर्ब मिळालेला आहे फायनाईट, हे सुद्धा त्याला वर्ब मिळालं. 2 वर्ब 2 सब्जेक्ट आले, यांच्याकडे आले कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो दॅटमुळं, या दॅटमुळं का आलं आम्हाला हे कॉम्प्लेक्स आहे. इथंही दॅटमुळं का आलं होतं कॉम्प्लेक्स, हे पण दॅटमुळं का आलं होतं मग कॉम्प्लेक्स. आम्हाला एक कळायला लागलं दॅट आलं तर काय होतं बाबा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स होते. आता त्याच्यामध्ये मी अँड किंवा सो ह्या 2 पैकी कोणतेही कंडिशन वापरण्याचं मी कंपाऊंड सेंटेन्स करू शकतो. पाहूया त्याच्यामध्ये लास्ट वन, याच्यातलं कंपाऊंड सेंटेन्स.
शी इज व्हेरी लेझी, सो इथं टाकू शकतो वाटलं तर, सो शी कॅन नॉट गेट अप अर्ली. आपण बघा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, यांच्याकडे सुद्धा वर्ब आहे, कंजंक्शन कोणाला यांच्याकडे आता सो. आतापर्यंत आपल्याला काय काय परिचय झाला तो एका साईडला आपण जर लिहिला तर आपल्या लक्षात येईल की अरे कॉम्प्लेक्स ओळखताना आम्ही मदत कोणत्या कंजंक्शन घेतली आतापर्यंत, दॅटची. आणि कंपाऊंडसाठी आतापर्यंत आमच्याकडे 2 कंजंक्शन जमा झाले, एक अँड आणि आता आलेलं एक सो. फक्त सो लक्षात ठेवा, सो दॅट नाही, एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. टू नॉट टूची एक रचना आपण घेऊन बघूया, एक उदाहरण. त्याचं पण आपण सिम्पल, त्याचं कॉम्प्लेक्स, त्याचं कंपाऊंड सेंटेन्स सुद्धा आपण करून पाहूया. बघूया त्याच्यामध्ये 4थं उदाहरण आहे सिंपल सेंटेन्सचं. शी इज टू डल नॉट टू मेक मिस्टेक्स. आपल्याला माहिती आहे की हे नकारार्थी आहे, हे नकारार्थी आहे, 2 नकार मिळून होकार तयार होते यांच्यामध्ये सरळ सरळ रचनेमध्ये घेतले तर. याच्याकडे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, फायनाईट वर्ब आहे. हे बघा नॉन फायनाईट क्लॉजचा परिचय झाला आहे आमचा. हे याच्यातलं 2+ वर्ब असणारं नॉन फायनाईट क्लॉज, नॉन फायनाईट वर्बनं त्याचा परिचय झालेला आहे. ते सुद्धा रिझल्टच त्याच्यामध्ये दाखवता येईल. याच्यामध्ये आपण त्याचं कॉम्प्लेक्स करत असताना परत सो दॅटचा आम्ही वापर करणार आहोत. शी इज सो, हे ॲडवर्ब आहे याच्यातलं सो. शी इज सो डल दॅट. आता याला आपण हे नकारातून होकार होऊन जातं. शी कॅन मेक मिस्टेक्स, ती चुका करू शकते. सब्जेक्ट फायनाईट वर्ब, हे सुद्धा फायनाईट झालंय कॅनमुळं. आता यांच्यामध्ये कंजंक्शन कोण आले परत एकदा, दॅट. लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स आम्ही ओळखणार कशावरून, दॅटवरून झालं. आता याच्यामध्ये मी सो किंवा अँडचा वापर करून काय करू शकतो, याच्यामध्ये मी कंपाऊंड सेंटेन्स करू शकतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये गेलं बघा बरं. शी इज व्हेरी डल, सो शी कॅन मेक मिस्टेक्स. झालं. सब्जेक्ट वर्ब कोण आला मेंबर आम्हाला महत्त्वाचा, सो कंपाऊंडसाठी. असंच उदाहरण आपल्याला इनफ टूचं एखादं करून पाहूया आणि मग पुढे निघूया आपण. नंबर 5 बघा सिंपल सेंटेन्समध्ये. ही इज थिन किंवा स्लिम म्हणूया. ही इज थिन इनफ टू पास बिटवीन द बार्स. असं उदाहरण मागं सुद्धा पाहिलं तर इतका सडपातळ आहे की तो फाटकाच्या त्याहून गजातूनच निघून जातो. त्याच्यासाठी फाटक उघड्याची सुद्धा गरज पडत नाही. चला मग याच्यामध्ये सुद्धा आपण याचं कॉम्प्लेक्स करून पाहूया. हे सिंपल आहे की नाही चेक करा. सब्जेक्ट आहे, फायनाईट वर्ब आहे, यांच्याकडे हे इनफ टूची रचना आली, 2+ वर्ब आलेलं आहे. हे सिंपलची रचना ओळखायची. कोणते तरी वर्ड्स आहे जे हिंट देतील आपल्याला हे सिंपल, हे कॉम्प्लेक्स, हे कंपाऊंड आहे सांगण्यासाठी. लक्षात ठेवा. आता कॉम्प्लेक्समध्ये आपण घेतलंय त्याचं ही इज सो थिन दॅट ही कॅन पास बिटवीन द बार्स. आलं यांच्यामध्ये बघा बरं दॅट आणि इथं आलं सो. हे परिचय कोण देतील, सब्जेक्ट फायनाईट वर्ब, हे पण इथं आलेलं फायनाईट वर्ब. परिचय झाला आमचा कोणावरून, दॅटवरून, सो दॅटवरून. म्हणजे आतापर्यंतचे आपण BCD यांची उदाहरणं जी घेतली ती कशाची होती, सो दॅटची होती. आणि पुढे घेतलंय आपण त्याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्समध्ये. याच्यामध्ये बघा ही इज व्हेरी थिन सो ही कॅन पास बिटवीन द बार्स. परत इथं परिचय झाला कोणाचा, आमचा सोचा. इथं सब्जेक्ट, हे झालं फायनाईट, हे पण सब्जेक्ट, हे पण फायनाईट वर्ब, 2 फायनाईट वर्ब 2 सब्जेक्ट आले त्याच्यामध्ये. कंपाऊंडचा परिचय कोणा झाला,
सो मुळे झालं ते एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. आता जे काही नॉन फायनाईट वर्ब येणार आहे ते VINGच्या रूपात येणार आहे. बघूया त्याच्यामध्ये सुद्धा. प्रेझेंट पार्टिसिपल ज्याला आपण VING. प्रेझेंट पार्टिसिपलच्या रूपात येणारे नॉन फायनाईट वर्ब किंवा VINGने सुरू होणारा नॉन फायनाईट क्लॉज. हा याच्याकडं ॲडजेक्टिव्हचं जर काम करत असेल तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. पुढं नॉन फायनाईट क्लॉज म्हणतात त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणू शकतो. आणि ज्याच्यामध्ये फायनाईट जर तुम्ही एखादं प्रोनाऊन जर टाकले, फायनाईट वर्ब त्याला म्हणायचं असेल ना, त्याच्या आधी त्याला सब्जेक्ट म्हणून एखादं प्रोनाऊन द्यावं लागेल, तेव्हा ते काय होईल, फायनाईट क्लॉज होईल. तो पण ॲडजेक्टिव्ह क्लॉजच असणार, दुसरं कोणी नसणार आहे. पाहूया त्यांच्यामध्ये सुद्धा. रचनेमध्ये असं येऊ शकतं. आपण त्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन ज्या वेळेला शिकलो होतो त्यावेळेस या रचना घेतलेल्या आहेत. बघा बरं. सिंपल सेंटेन्सच्या रचनेमध्ये असं एक सब्जेक्ट येईल आणि सब्जेक्टमध्ये नाऊन किंवा एखादं प्रोनाऊन राहील आणि त्याची माहिती देण्यासाठी असा नॉन फायनाईट क्लॉज येईल. बघा VING वगैरे. आणि फायनाईट वर्ब पुढे असेल. फायनाईट वर्ब यांच्या पुढे असेल. म्हणजे हे झालं याच्यातलं सब्जेक्ट आणि हे झालं याच्यातलं फायनाईट वर्ब आणि मध्ये आलेलं हे असणार नॉन फायनाईट क्लॉज जो VINGनं चालू होईल. ही एक रचना येईल. किंवा सिंपलमधलीच एक रचना अशी पण असू शकते की सब्जेक्टच्या नंतर फायनाईट वर्ब झालं. एखादं पुढं ऑब्जेक्ट असू शकतं किंवा एखादं कॉम्प्लिमेंटमधला मेंबर असू शकतो. बघा तो ऑब्जेक्ट असू शकतो किंवा एखादं कॉम्प्लिमेंट असू शकतं. त्यातलं जे नाऊन किंवा प्रोनाऊन असेल त्या नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी माहिती देण्यासाठी असं VINGनं सुरू होणारा एखादा क्लॉज येईल जो यांचीच माहिती देईल. यांची माहिती देईन तर नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी माहिती देणारा क्लॉज शब्द कोणता असतो, ॲडजेक्टिव्ह. त्याला पुढे चालून आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. हा सुद्धा याच्यातला नॉन फायनाईट असणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे. बघा. आणि ह्या रचनेतून आता आम्हाला कशामध्ये प्रवेश करायचा आहे, पुढे जाऊन कॉम्प्लेक्समध्ये आणि मग कंपाऊंडमध्ये. पहिले आपण यांची रचना पाहून घेऊया काय काय त्याच्यामध्ये होते. सिंपलसाठी एक रचना घेऊया. उदाहरण दोनपैकी कोणतंही एका पद्धतीमध्ये. बघा. द मॅन wearing a blue shirt is my uncle. काय काय बघा त्याच्यामध्ये. द मॅन हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. याची माहिती देण्यासाठी आलं बघा. विच मॅन इज माय अंकल. तुम्ही असा प्रश्न विचारला तर विअरिंग अ ब्लू शर्ट, ज्यांनी निळ्या रंगाचा सदरा घातलाय असा तो व्यक्ती कोण आहेत, माझे काका आहेत. यातलं हे झालं फायनाईट वर्ब. हे कोणाचं झालं, ह्या सब्जेक्टचं. आणि हा विअरिंग म्हणजे हे आपलं बघा VINGनं सुरू होणारा हा क्लॉज आहे जो याच्यात ॲडजेक्टिव्हचं काम करतोय. कोणाचं ॲडजेक्टिव्ह झालं, ह्या मॅनचं. पण हा बऱ्याच मोठ्या शब्दांना, नुसता एवढासा शब्द नाही आहे, अनेक शब्द त्याच्यामध्ये आलेले, म्हणून हा काय झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. जरी तो नॉन फायनाईट क्लॉज असला तरी ॲडजेक्टिव्हचंच काम करतो, म्हणून ॲडजेक्टिव्ह क्लॉज त्याला म्हणायचं. झाले. आणि हा इकडं आलेला भाग इकडचा झालं. कोणी जर विचारलं याच्यातलं मेन क्लॉज कोणता आहे तर सांगता यायला पाहिजे आम्हाला. द मॅन इज माय अंकल हे याच्यातलं मेन क्लॉज आहे, ज्याला आम्ही प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. आणि याच्यातला हा नॉन फायनाईट क्लॉज आहे, जरी त्याला जोडून आला तरीही. एक याचं जर आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं असेल तर याच्यामध्ये आम्ही रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरू शकतो. हू, तो याच्याशी संबंधित राहील. बघूया आपण. The man who is wearing
अ ब्लू शर्ट इज माय अंकल. बघा याच्यामध्ये कोण आहे? द मॅन इथलं सब्जेक्ट आहे आणि हे झालं त्याचं फायनाईट वर्ब, म्हणजे हा पार्ट झाला याच्यातला फायनाईट प्रिन्सिपल क्लॉजचा. द मॅन इज माय अंकल. याच्यासाठी कोण वापरले बघा बरं? रिलेटिव्ह प्रोनाऊन. हे पण याच्यातलं सब्जेक्ट आहे, हे याच्यातलं आता फायनाईट वर्ब झालेलं आहे. कोणामुळे? हे हेल्पिंग वर्बमुळे झालं. म्हणजे याचा अर्थ हा क्लॉज इतका तयार झाला. आता तरीही यानं आणखीनही कार्यबदल नाही. हा नॉन फायनाईट क्लॉज होता वरचा, लक्ष ठेवायचा. हा आता इथं फायनाईट क्लॉज झालेला आहे, कारण याच्याकडे स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं वर्ब त्याला मिळालेलं आहे. कार्य मात्र बदललेलं नाही आहे. आणखीनही तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजचंच कार्य करताना दिसतोय, वेगळं कधी दिसत नाही. बघूया आता याच्यामध्ये आपण कंजंक्शन अँड जर टाकले तर ते काय होऊन जाईल? कंपाऊंड सेंटेन्स होऊन जाईल. आता आपला परिचय वाढला. कॉम्प्लेक्समध्ये आणखीन एक मेंबर आला आहे, हू. आता लक्ष ठेवायचं, WH वर्ड आला कोणाकडं? कॉम्प्लेक्सकडे. आणि पुढे घेतलं आहे आम्ही कंपाऊंड. आता याचं कंपाऊंड करून पाहूया. बघा, द मॅन इज wearing a blue shirt and he is my uncle. याच्यामध्ये बघा कंजंक्शन काय घेतलं मी? अँड. दोन सब्जेक्ट आहेत का चेक करा. हो. दोन वर्ब आलेत का ते पण चेक करा. दोन वर्ब आहे, दोन सब्जेक्ट आहे. अँड कंजंक्शन कोणाचा परिचय झाला? त्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड सेंटेन्सचा परिचय झालेला आहे. तेवढं घ्या स्क्रीनशॉट. आताच मेंबर बघा पुढचा. सिंपल सेंटेन्समध्येच एक करता एक क्रियापद असणारच आहे. त्यासोबत आता नॉन फायनाईटची रचना आहे, पण त्याच्यामध्ये प्रेपोजिशन फ्रेज इन. प्रेपोजिशनच्या नंतर VING वापरले जाईल. बघा, सब्जेक्ट FE म्हणजे फायनाईट वर्ब आणि त्याच्या पुढे हे अशा रचना येतील प्रेपोजिशनच्या. आता हे मागे पुढे येऊ शकतात, हे वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकते रचना. कधी हे सब्जेक्ट वर्बच्या नंतर प्रेपोजिशन फ्रेज येईन आणि ह्या प्रेपोजिशनच्या नंतर हे येईन VING. ती जर जेरंडचं देखील काम करू शकते त्याच्यामध्ये, किंवा यामध्ये सुद्धा क्लॉज इंट्रोड्यूस होईल तुम्हाला प्रेपोजिशनना. नॉन फायनाईट वर्ब सुद्धा असेल किंवा नॉन फायनाईट क्लॉजमध्ये सुद्धा तो प्रवेश करू शकतो. मग ह्या प्रेपोजिशनवरून तुम्ही वेगवेगळे बोध करू शकता. काही ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून टाईमचा बोध होईल, त्याच्यानंतर रिझनचा त्याच्यातून परिचय होऊ शकतो. रिझन म्हणजेच कॉज आपण ते म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यातून तुम्हाला कॉन्ट्रास्टचा परिचय होऊ शकतो. त्याच्यातून या प्रेपोजिशनमधूनच वेगवेगळे त्याच्यातून अर्थ तुम्हाला प्राप्त होतील. प्रेपोजिशनवाल्यांचे त्यातलं आपण सगळ्यात पहिले घेऊया, जे टाईमचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देणार आहेत. प्रेपोजिशन प्लस VING. आणि ही रचना आता आपण ह्याही पद्धतीने घेऊ शकतो, त्या पद्धतीने. त्यातलंही सगळ्यात पहिले हे टाईमवाले बघतोय आपण. टाईममध्ये आपण पहिला परिचय करून घेतोय. बघा बरं, नंबर 1 असं एक ॲडवर्ब येईन त्याच्यामध्ये, इमिडिएटली ऑन प्रेपोजिशन आले. बघा, म्हणजे क्रिया जर लगेच घडत असेल किंवा घडलेली असेल, लागोपाठ घडल्या दोन क्रिया असतील तर याच्यात वापर करा इमिडिएटली ऑन. आणि याच्या पुढे बघा VING ही रचना येईल. किंवा इमिडिएटली ऑन येणारच नाही आहे, डायरेक्टच वाक्याची सुरुवातच कशानं होईल? VING न होईल. इकडं सब्जेक्ट वर्ब हे चालूच राहील. एक तर असं किंवा या पद्धतीचं. आपण दोन्ही पद्धतीचे उदाहरणं घेऊन पाहूया. बघा, पुढे पुढे त्याचाही आम्हाला कॉम्प्लेक्स करायचं आहे, कंपाऊंड करायचं आहे. दोन्ही पद्धतीने जाणार आपण. बघा, इमिडिएटली ऑन seeing a snake, he ran away. तो पळाला. केव्हा पळाला? इमिडिएटली ऑन सेईंग.
आता याचे तुम्ही मराठीत अर्थ लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा, इमिडिएटली, ऑन, सीइंग किंवा VING हे दोन्ही जरी आलं तर एखादी क्रिया करताच. बघा, क्रिया करताच अमुक तमुक क्रिया झाली. म्हणजे काय, इमिडिएटली, ऑन, सीइंग कोणती क्रिया करतात, पाहताच. काय पाहतात, साप. म्हणजे तुम्ही लगेच घेणार. बघा बरं, साप पाहताच काय झालं, तो पळाला. झालं. याच्याकडं सब्जेक्ट आहे, फायनाईट वर्ब आहे. फायनाईट वर्ब म्हणजे याच्याकडं पास्ट टेन्स आहे. याच्याकडं मात्र फक्त VING आलेले, ऑन VING. लक्षात ठेवा, इमिडिएटली, ऑन VING. किंवा याला मी सीइंग अ स्नेक ही रॅन अवे असं सुद्धा म्हणू शकलो असतो, तरीही हे सिम्पल सेंटेन्स झाले असते, कारण याच्यामध्ये बघा एकच सब्जेक्ट, एकच फायनाईट वर्ब आहे. आता याला मी कॉम्प्लेक्समध्ये घेऊन जाताना लक्षात ठेवायचं मी काय करतोय. नंबर 1 हे झालं याच्यातलं सिम्पल. याचं करूया आपण आता कॉम्प्लेक्स. इमिडिएटली क्रिया लगेच दाखवायची असेल तर तुम्हाला ॲज सून ॲज हे कंजंक्शन वापरावे लागेल. बघा, ॲज सून ॲज याला सब्जेक्ट द्या. इकडं हा प्रोनाऊनच्या रूपात असेल तिथं हा प्रोनाऊनच्या रूपातच घ्या. इकडे जर हा नामाच्या रूपात असतं तर नाम इकडे घेतले असते, प्रोनाऊन पुढच्या मेन क्लॉजमध्ये आपण घेतले असते. लक्षात ठेवायचे रचनेमध्ये. बघा, ही याचा टेन्स याला प्रदान करा. कोणाला, सीला. सीइंग मधला ING काउंट टाका, सीला भूतकाळ करा. त्याचं झाला बघा सॉ. म्हणजे यालाही फायनाईट केलंय, सब्जेक्ट दिलाय अ स्नेक ही रॅन अवे. म्हणजे आमचा फोकस कोणावर आहे आता, ॲज सून ॲज आलंय म्हणजे कोण झालंय, कॉम्प्लेक्सचा परिचय सुरू झालाय. कॉम्प्लेक्समध्ये आतापर्यंत कोण कोण आले, दॅट आले. आत्ता आपण घेतलं होतं बघा WHO हू रिलेटिव्ह प्रोनाऊन घेतलंय म्हणजे WHचा परिचय झाला. आणि आता आणखीन एकाचा परिचय झाला तो म्हणजे ॲज सून ॲजचा. हे सुद्धा कोणाचा परिचय झाला आहे, कॉम्प्लेक्सचा. याच्याकडे सुद्धा बघा सब्जेक्टे फायनाईट वर्ब आले, सब्जेक्टे फायनाईट वर्ब आलेले आहेतच. 2 सब्जेक्ट 2 वर्ब आलेले. ॲज सून ॲजवरून कॉम्प्लेक्सचा बोध झाला. म्हणजे आता असे किती काही उदाहरणं इमिडिएटली, ऑन, VINGचे, तर त्याचं ॲज सून ॲजनं तुम्ही वाक्य सुरू करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. याचं आपण कंपाऊंड करूया. कंपाऊंड करताना तुम्ही ॲज सून ॲज काउंट टाका आणि पुढचं घ्यावा, ही सॉ अ स्नेक. बघा, ही सॉ अ स्नेक अँड ही ॲट वन्स. मी एक ॲडवर्ब वापरलं बघा, ॲट वन्स. लगेच ही ॲट वन्स रॅन अवे. बघा, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, परत सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. कोण आलंय, कंजंक्शन अँड. यांचा परिचय झाला कोणाचा, कंपाऊंडचा. दुसरं एक उदाहरण घेऊया आपण फक्त INGचं, त्यांच्यामध्ये सुद्धा पाहूया. सिंपल मध्ये, एंटरिंग द रूम ही पुट ऑन द लाईट. मग त्याच्यामध्ये बघा एंटरिंग आलेलं आहे VING. मग VING आलं तर मग काय करायचं, आलं याच्यामध्ये बघा क्रिया, काळाचा बोध झाला, ही पुट ऑन द लाईट. लाईट लावलं त्यांना, चालू केला. किंवा मग त्याच्यामध्ये एंटरिंग द रूम. VING आलेलं आहे यांच्याकडे. याचं सुद्धा बघा एक सब्जेक्ट आहे, एक वर्ब आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, पुढसोबत त्याला यस लागलेलं नाही आहे म्हणजे सिंपल पास्ट झालेला आहे तो. यांच्याकडं तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता. याच्यामध्ये परत ॲज सून ॲज घ्या. ॲज सून ॲज ही एंटरचं पास्ट फॉर्म करा, एंटर्ड द रूम, ही पुट ऑन द लाईट. सब्जेक्ट वर्ब ॲज सून ॲजमुळे कॉम्प्लेक्सचा बोध झाला, सब्जेक्ट वर्ब पास्ट टेन्समध्ये. याचं तुम्ही कंपाऊंड करा अँड घेऊन काय करणार ते बघा बरं. कंपाऊंड, ही एंटर्ड द रूम अँड ही ॲट वन्स. लगेच त्यानं काय केलं बघ बरं, ही ॲट वन्स पुट ऑन द लाईट. आले सब्जेक्ट वर्ब, सब्जेक्ट वर्ब, कंजंक्शन कोण आलं याच्यामध्ये, अँड. हे परिचय झालेलं आहे. एवढं का स्क्रीनशॉट.
इथं इमिडिएटली ऑन व्ही आय एन जी होते. यामध्ये आणखीन एक दुसरी टाईप येईन बघा, इमिडिएटली येणार नाही, फक्त येईन ऑन व्ही आय एन जी. बाकी सब्जेक्ट वर्ब हे चालूच राहील. इथं क्रिया करताच इथं बघा बरं, क्रिया केल्यावर, अमुक तमुक क्रिया केल्यावर, त्याचंसुद्धा आपण वाक्य पाहूया. सिंपल सेंटेन्स करत असताना याच्यामध्ये आलं बघा बरं, ऑन एंटरिंग द रूम, खोलीत आल्यावर त्याने काय केलं पाहूया आपण. ऑन एंटरिंग द रूम ही पुट द बुक्स ऑन द शेल्फ. त्याने काय आल्या आल्या ही पुस्तकं ठेवली, आतमध्ये आल्यावर त्यानं, आतमध्ये आल्यावर अमुक तमुक क्रिया केल्यावर, काय का खोलीत प्रवेश केल्यानंतर त्याने ती पुस्तके कपाटात ठेवली, शेल्फवर ती ठेवली, असं त्याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे. मग याच्यामध्ये इमिडिएटली कुठेही आले नाही, म्हणजे ही लगेच क्रिया लागोपाठ घडलेली नाही आहे. मग याच्यामध्ये कॉम्प्लेक्स करत असताना एवढं लक्षात ठेवायचं, वेन या कंजंक्शनचा तुम्ही इथं वापर करा, जसं आधी आपण ॲज सून ॲजचं केलं होतं, इमिडिएटली ऑनसाठी किंवा फक्त व्ही आय एन जीसाठी. इथं मात्र काय झालं, ऑन व्ही आय एन जी आलं तर इथं वेनचा वापर झाला आहे. बघा बरं, वेन, आता हे सब्जेक्ट आणि याचं पास्ट टेन्स याला देऊन टाका, काय वेन ही एंटर्ड द रूम, हे बाकी सगळं तसंच आहे. ही पुट द बुक्स ऑन द शेल्फ. कंजंक्शन आले, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, सब्जेक्ट आहे, दोन दुसरा वर्ब आलेला आहे त्याच्यामध्ये, यांच्याकडे एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब होते, व्ही आय एन जी होते, ऑन व्ही आय एन जी. याचंसुद्धा आम्हाला कंपाऊंड सेंटेन्स करता येईल. बघूया, कंपाऊंड सेंटेन्स करताना हे कंजंक्शन निघून गेले. ही एंटर्ड द रूम, अँड देन, बघा इथं आता ॲट वन्स इथं वापरलेलं नाही आहे बघा, अँड देन ही पुट द बुक्स ऑन द शेल्फ. परत इथं काय आलेलं आहे, कंजंक्शन अँड आलेलं आहे, ते परिचय कोणाचा कोणती, कंपाऊंडचा, या टाईपमध्ये. हे झालं इमिडिएटली ऑन व्ही आय एन जी, दुसरं झालं ऑन व्ही आय एन जी. आता आपण कंजंक्शन परत प्रिपोजिशनकडे चाललं, ते म्हणजे बिफोर, म्हणजे क्रिया करण्याआधी, अमुक तमुक क्रिया करण्याआधी. बघा तिसरं, बिफोर प्लस व्ही आय एन जी, म्हणजे याचं क्रिया करण्याआधी, अमुक तमुक क्रिया करण्याआधी असा अर्थ घ्या. परत त्यांच्याकडे सब्जेक्ट वर्ब हे चालूच राहणार, एक मेंबर वाढला याच्यामध्ये बिफोर. आता हा बिफोर सिंपल सेंटेन्समध्ये प्रेपोजिशनचं काम करेन, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये तो कंजंक्शनचं काम करेन. बघा त्यांच्यामध्ये काय काय होतं. सिंपल सेंटेन्समध्ये बघा बरं, याच्यात बिफोर completing his work, he left, त्याच्यामध्ये त्याने क्रिया घेतली बिकॉज he had left the office. काम करण्याआधीच त्यानं ऑफिस सोडलेलं होतं. मग याच्यामध्ये बघा बिफोर हे याच्यामध्ये सध्या प्रेपोजिशनचं काम करतं आहे. हे झालं याच्यामध्ये व्ही आय एन जी आलेलं आहेतच त्याच्यामध्ये मेंबर. कोणती क्रिया करण्याआधी बघा बरं, काम पूर्ण करण्याआधीच त्यांना ऑफिस सोडलेले होते. यांच्याकडे सब्जेक्टही आलेलं आहे आणि हे फायनाईट वर्बसुद्धा आलेलं पास्ट परफेक्टमध्ये. याला आपण सब्जेक्ट प्रदान करूया, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करू. बघा बिफोर ही completed his work, he had left the office. आता इकडं पास्ट परफेक्ट आहे म्हणून काय तोच पास्ट परफेक्ट इकडे द्यायचा का, नाही. ही जोडी आपल्याला माहीत असेल बघा, सिंपल पास्ट पास्ट परफेक्टची आहे.
त्याला भूतकाळामध्ये 2 क्रिया असतील, 2 क्रियेमध्ये जी आधी घडलेली क्रिया असते ती पास्ट परफेक्टमध्ये असते आणि नंतर घडलेली क्रिया ही कुठं असते, त्याच्यामध्ये सिम्पल पास्टमध्ये असते. बघा, म्हणजे बिफोर हे इथं आता कंजंक्शनचं काम करतं आहे. सब्जेक्ट आलं आहे, वर्ब आलं आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. झालं. कॉम्प्लेक्सचा आणखीन एक परिचय झाला. आतापर्यंत कॉम्प्लेक्समध्ये कोण कोण आले? दॅट आले. मी एकदा परत रिव्हिजन देत चालतो, लक्षात ठेवा. कॉम्प्लेक्समध्ये दॅट आले, ज्याला आपण इन ऑर्डर दॅट केले, सो दॅट केले, लक्षात ठेवायचं. सो दॅट दूर दूर केले, ते पण केले. त्याच्यानंतर WHO हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊनसुद्धा आम्ही वापरले. त्याआधी तत्पूर्वी आपण ॲज सून ॲजचा वापर केला, वेनचा वापर झाला, आता कोणाचा वापर झाला? बिफोरचा देखील याच्यामध्ये वापर झालेला आहे. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. प्रेपोजिशनमध्ये आपण टाईमविषयी चर्चा करतोय सध्या आणि याच्या पुढं VING आले. यामध्ये एक 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 मेंबर आपण घेतलेला आहे. बघा, सध्या पहिला घेतला होता इमिडिएटली, ऑन प्लस VING किंवा फक्त VING सुद्धा यांच्याकडे येऊ शकतो, क्रिया करताच. यासाठी तुम्ही कॉम्प्लेक्स काय केले होते, याच्यामध्ये कॉम्प्लेक्ससाठी कोणता मेंबर वापरला ते महत्त्वाचं आहे. चला, नंबर 1 साठी आपण घेतलं होतं ॲज सून ॲज, यावरून कॉम्प्लेक्स ओळखले. दुसरा आत्ताच घेतला होता आपण ऑन VING, फक्त ऑन VING आलं आहे. तर यासाठी तुम्ही कंजंक्शनचा वापर केला, तो म्हणजे वेन. तिसरा घेतला होता तुम्ही बिफोर, हे इकडं प्रेपोजिशनचं काम करत होतं, बिफोर प्लस VING, तर तुम्ही बिफोर हेच याच्यामध्ये कंजंक्शन म्हणून वापरले. आता जो मेंबर येतोय तो म्हणजे आफ्टर, हे प्रेपोजिशनचं पण काम करू शकते आणि कॉम्प्लेक्समध्ये ते कंजंक्शनचं देखील काम करू शकते. पाहूया त्यांच्यामध्ये. आफ्टर प्लस VING ही रचना येईल किंवा ही रचना नाही आली तर याच्यामध्ये हॅविंग प्लस V3 म्हणजे परफेक्ट पार्टिसिपलचा वापर यांच्यामध्ये होईल. बघा, सब्जेक्ट वर्ब हे कार्यक्रम चालूच राहील. या दोघांचा अर्थ एकच आहे. बघा, क्रिया केल्यानंतर, अमुक तमुक क्रिया केल्यानंतर काही काळानं दुसरी क्रिया घडली, हे यांच्यामध्ये राहील. पाहूया त्याच्यासाठी आपण उदाहरण. पहिले सिंपल करूया, मग कॉम्प्लेक्स आणि नंतर कशाकडे जाऊया, त्याच्यामध्ये कंपाऊंडकडे. बघा, आफ्टर फिनिशिंग his work, he left the office. किंवा आफ्टर फिनिशिंगच्या ऐवजी काही जण असं पण घेऊ शकतात, हॅविंग फिनिश्ड हिज वर्क, हे दोन्हीसाठी सारखंच. त्या पद्धतीनं ही लेफ्ट द ऑफिस, याचं आपल्याला कॉम्प्लेक्स करता येईल. कॉम्प्लेक्समध्ये मी याच्यात घेतलं बघा, आफ्टर ही, आता ही क्रिया आधी झालेली आहे, नंतर ती क्रिया झालेली, म्हणून हे तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये घ्यावं लागेल. सिम्पल पास्ट, पास्ट परफेक्ट ही जोडीचे. बघा, ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, कॉमा, ही लेफ्ट द ऑफिस. जर तुम्हाला याचं कंपाऊंड करायचं असेल तर तुम्ही अँड देनचा वापर करा. बघा, ही हॅड फिनिश्ड हिज वर्क अँड देन ही लेफ्ट द ऑफिस, असं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, तुम्हाला जर कंपाऊंड करायचं असेल तर, ह्या पद्धतीमध्ये. पुढचं आणखीन एक येतोय बघा, इथं आफ्टर VING येतं. आता वाईल प्लस VING ही एक रचना काळ दाखवण्यासाठी येईल. वाईल प्लस VING, आता हे ॲडवर्बचंच, ॲडवर्बचं देखील ते काम करू शकते. याच्यामध्ये ही सब्जेक्ट वर्ब वगैरे चालूच राहील. क्रिया करताना किंवा क्रिया करत असताना तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता. यांच्यामध्ये हे पुढे जाऊन कंजंक्शनचं देखील काम करू शकते कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. बघा, सिंपल, एक सब्जेक्ट एक वर्ब आलं तर सिंपल, 2 सब्जेक्ट 2 वर्ब आले तर काय समजा ते कॉम्प्लेक्स, आणि ते येणारा कंजंक्शन कोण आहे. बघा, while crossing the road,
शी मेट ॲन ॲक्सिडेंट. काय करत असताना? रस्ता ओलांडत असताना, क्रिया करताना, करत असताना, रस्ता ओलांडताना तिचा अपघात झाला. आता याला आपण हे झालं बघा, एक सब्जेक्ट एक वर्ब पास्ट टेन्समध्ये फायनाईट आहे, यांच्याकडं वाईल VING आलेलं आहे. याचा आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स करू शकतो. कॉम्प्लेक्स करायचं असेल तर तुम्हाला त्याला करता मिळवून द्यावं लागेल. बघा, व्हाईल शी वॉज क्रॉसिंग म्हणजे क्रिया चालू होती, भूतकाळात अपूर्ण होती. द रोड शी मेट ॲन ॲक्सिडेंट तिचा अपघात झाला. सब्जेक्ट फायनाईट वर्ब, सब्जेक्ट फायनाईट वर्ब यांच्यामध्ये आता मात्र हे ॲडवर्ब नाही आहे, तर हे कंजंक्शनचं काम करताना इथं आढळतं आहे. ही एक पद्धत त्यांच्याकडं आलेली आहे. आणि एक मेंबर शेवटचा ॲज असं एक याच्यामध्ये ॲडवर्ब वापरलं जाईन. बघा, ॲज प्लस अ किंवा ॲन आर्टिकल आणि सोबत नाऊन अशी एक काळ दाखवण्यासाठी रचना वापरली जाईल. बरं ना, अमुक टमुक असताना या पद्धतीने तर अर्थ लावून घ्या, तिथं शब्द भरून टाकायचा कोणता येतो त्याचा आम्हाला सिंपल करूया. पहिले ॲज अ चाइल्ड आय यूज टू क्राय लाऊडली. लहान असताना मी मोठमोठ्याने रडत असत. केव्हा? लहान असताना. याचं मी कॉम्प्लेक्स केले. कॉम्प्लेक्स करताना मी इथं वेन हे याच्यातलं कंजंक्शन वापरलं. वेन आय वॉज अ चाइल्ड. बघा काय केलं, याच्यामध्ये सब्जेक्ट मिळाला, फायनाईट वर्ब मिळाले, कंजंक्शनचं काम सुरू झालं यांचं. वेन आय वॉज अ चाइल्ड आय यूज टू क्राय लाऊडली. मी जेव्हा लहान होतो तेव्हा काय करतो, मोठमोठ्याने रडायचो. तर हे जे आपण घेतलेले आहे हे आज सर्व कशाचे घेतलेले आहे? टाईमचे घेतलेले आहे. ठीक आहे. तर उद्याच्या तासाला आपण पुढचं जे काय आलेलं आहे त्याच्यामध्ये रिझनवाले आहेत, त्याच्यानंतर कॉन्ट्रास्टवाले आहेत, ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेतच.